नमस्कार, साम टीव्हीच्या या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। काटा लगा गर्ल अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवालाच्या वयाच्या 42व्या वर्षी तिचा मृत्यू झालाय। शेफालीला काल अचानक हृदयविकाराचा झटका आला। तिची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय। शेफाली जरीवालाने आपल्या अप्रतिम अभिनयानं आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती। 2002 मध्ये तिचं काटा लगा गाणं चांगलंच गाजलं होतं। आपण पाहू शकतोय, काटा लगा या गाण्यानंतर ती प्रसिद्ध झाली आणि आज शेफालीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याची बातमी आहे। शेफालीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यानंतर शेफालीच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल केलं। बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आलं। 2002 मधल्या काटा लगा गाण्यामुळे शेफाली रातोरात स्टार झाली। मुझसे शादी करोगी, नच बलिये, बिग बॉस 13 सीझन ही तिनं गाजवला। तर शेफाली जरीवालाच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। सध्या शेफालीनं केलेली शेवटची पोस्ट ही गाजतीये। शेफाली जरीवाला गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर होती, मात्र ती सोशल मीडियावर कायम सक्रिय होती। शेवटच्या पोस्टमध्ये तिने केलेल्या फोटोशूटचे फोटोज आहेत। यात ती चमकदार सिल्वर ड्रेसमध्ये दिसतेय। शेफालीचे फॅन्स तिच्या याच पोस्टवर तिला श्रद्धांजली वाहताना दिसतात। बिग बॉस या रियालिटी शो मध्ये भाग घेणाऱ्या तिसऱ्या कंटेस्टंटचं निधन झालंय। काल काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकारानं निधन झालंय। याआधी बिग बॉस कंटेस्टंट सिद्धार्थ शुक्ला, सोनाली फोगाट या दोघांचंही निधन झालंय आणि काल शेफालीला हृदयविकारानं गाठलं। महत्त्वाची बाब म्हणजे निधन झालेल्या या तिन्ही कलाकारांचं वय 40शीतच होतं। सिद्धार्थ शुक्ला मृत्यू झाला 2021 मध्ये, त्यावेळी त्याचं वय होतं 40 वर्ष। त्यानंतर सोनाली फोगाट मृत्यू झाला 2023 मध्ये, त्यावेळी तिचं वय होतं 42 वर्ष। आणि आता शेफाली जरीवाला मृत्यू झाला या वर्षी म्हणजेच 2025 आणि यावेळी तिचं वय होतं 42 वर्ष। बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या पोस्टमुळे एकच खळबळ माजली आहे। मला वाटतं की बिग बॉसचं घरच शापित आहे, अशी पोस्ट हिमांशीने केली आहे। अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। त्यानंतर हिमांशीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टवरून चर्चेला उधाण आलंय। बिग बॉस 13 मध्ये शेफाली आणि हिमांशीने एकत्र काम केलं होतं। यानंतर पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। नाशिकच्या मालेगावमधील गिरणा नदीपात्रात तरुणांची स्टंटबाजी पाहायला मिळाली। मुसळधार पावसामुळे या नदीला पूर आलाय, तरीही तरुण अंघोळीसाठी नदीत उडी मारत असल्याचं बघायला मिळतंय। नाशिकमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग कमी केलाय। सकाळी 10 वाजल्यापासून 2720 वरून 2040 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरीची पाणी पातळी देखील हळूहळू कमी होणार आहे। तर रामकुंड आणि गोदा घाटावरच्या मंदिर परिसरातूनही पाणी कमी होत आहे। सततच्या पावसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित झालेत। मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळालं। गेल्या 6 दिवसांपासून सातपुड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील दहेल नदीला पूर आलाय। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या दहेल धबधब्यांचं रौद्र रूप कॅमेऱ्यात टिपण्यात आलंय।
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यातील धरण साखळीत चौपट पाणीसाठा अधिक आहे। चारही धरणात एकूण 13.16 टीएमसी म्हणजेच 45.13% पाणीसाठा आहे। गतवर्षी याच दिवशी फक्त 3.57 टीएमसी म्हणजेच 12.24% साठा होता। त्यामुळे पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता आता दूर झाली आहे। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये आवक वाढली आहे। त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडलेत। नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत 20,130 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। पुण्यातील शिरूरमधील तितेवाडी धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यंदा जून महिन्यात ते पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटलाय। हिंगोलीत पावसानं शेतकऱ्यांना बेहाल करून सोडलंय। आधी पेरणी करून देखील पाऊस नाही आणि आता शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय। पैनगंगेला आलेल्या पुरामुळे भगवती, तपोवन, गारखेडा, सवना या गावात शेत पिकांचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात पावसामुळे 15,000 हेक्टरवरील खरीपाच्या अंकुरलेल्या पिकांना तडाखा बसलाय। यात सर्वाधिक 11,000 हेक्टर क्षेत्र एकट्या रिसोड तालुक्यातील असल्याचं प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आलंय। धुवाधार पावसामुळे रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणी पूरक परिस्थिती निर्माण झाली। जगभरात प्रसिद्ध अशा वैष्णोदेवी मंदिर परिसरात तुफान पाऊस सुरू आहे। यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे हाल होतात। मंदिरात जाणाऱ्या वाटेवर सर्व ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळतं। या पायऱ्यांवरून धबधब्यांसारखं पाणी वाहतंय। या पाण्यात काही नागरिकही अडकले। रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला उधाणाच्या भरतीनं तडाखा दिलाय। बंदरातील मच्छीमार नौकांच्या संरक्षणासाठी बॅकवॉटर वॉलवरून समुद्राचं पाणी थेट बंदरातील जेट्टीच्या काठापर्यंत पोहोचलं होतं। लाटांच्या तडाख्यानं मच्छीमार नौकांचं मोठं नुकसान झालंय। वसई विरार शहरात सोसाट्याचा वारा वाहू लागलाय। वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे रस्त्यावर धूळ उडत असल्यामुळे नागरिकांना आणि दुचाकीने प्रवास करणाऱ्या चालकांच्या डोळ्यात धूळ जाण्याचा त्रास होतोय। वाऱ्याचा वेग आणि अनियमित पावसामुळे स्थानिक प्रशासन सतर्क आहे। बुलढाण्याच्या मेहकर लोणार तालुक्यात मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। या पावसानं मारोळी पेठ इथं असंख्य शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्यात। तसंच पेरणी केलेल्या शेती वाहून गेल्यात। त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिरपूरच्या काही भागात शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी तसंच कपाशीची लागवड केली आहे। मक्याचे पीक उघडून वर आलंय तर मात्र गोगलगाय यामुळे मक्याचं पीक खायला सुरुवात केली आहे। सध्या परिसरात पाऊस नसल्यामुळे कोवळी पिकं सुकून जात आहेत, तर दुसरीकडे किडींचा पिकांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय। तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं मानाच्या अश्वांचं पहिलं गोल रिंगण बेलवडीत अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलं। सुरुवातीला झेंडेकरी, नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकऱ्यांनी रिंगणाच्या फेऱ्या केल्या। त्यानंतर मानाच्या पालखी बरोबरच असणाऱ्या अश्वांचा रिंगण सोहळा पार पडला। वारीमध्ये कुठलाही धर्म नसतो किंवा कुठलीही जात नसते, फक्त माऊली ही एकच ओळख असते। संत तुकाराम महाराज पालखीमध्ये तृतीयपंथीय देखील सहभागी होऊन देहू ते पंढरपूर पायी वारी करतात। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामतीत पोहोचलाय। यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं संवाद वारीचं आयोजन करण्यात आलंय। संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात
गायीनेही सहभाग घेतलाय। ती देहू ते पंढरपूर वारी करते। इंदापुरातील गणेश सोनावणेंची ही गाय असून अनेक वर्षांपासून नित्यनियमाने ती हा प्रवास करते। वारी दरम्यान गायीची पुरेपूर काळजी देखील घेतली जाते। धाराशिवच्या भूममध्ये मुक्ताईबाई पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आज पालखीचा मुक्काम धाराशिवमध्ये असणार आहे। या पालखीत 1500 वारकरी असून विठ्ठल नामाच्या गजरात ही पालखी सोहळा पुढे सरकतो। तसंच या उत्साहात पालखीचं जागोजागी स्वागत केलं जात आहे। तुळजाभवानी मंदिरासमोर संत गजानन महाराजांच्या पालखीचं मंदिर संस्थानाच्या वतीनं जल्लोषात स्वागत झालं। तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पालखीचं स्वागत केलं। दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांनी एक वेळच्या जेवणाचा शिधा देखील प्रदान केला। विठुनामाचा गजर आणि तुळजाभवानी देवीचा जयघोष यावेळी सुरू होता। लातूरमधील मुस्लिम भक्त गणी सय्यदनं विठुरायाच्या चरणी 1 किलोचा चांदीचा मुकुट अर्पण केलाय। गणी सय्यद दगड फोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। विठुरायावरच्या श्रद्धेपोटी विठुरायाच्या चरणी त्यानं हे दान केलंय। पंढरीच्या वाटेवर वैष्णवांचा मेळा भरलाय। गावातला वारकरी मजल दरमजल करत पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाला। दरम्यान ग्रामीण भागातील शाळकरी चिमुकल्या मुलांनीही गावागावात दिंडी सोहळा भरवलाय। यावेळी चिमुकले वारकरी पंढरीच्या वारी सोहळ्यात तल्लीन झालेले पाहायला मिळाले। तब्बल 415 किलोमीटर पायी अंतर कापत दृष्टीहीन वारकरी एकमेकांना आधार देत पंढरपूरच्या दिशेने निघाले। ही दिंडी दिव्यांग संघ पुनर्वसन केंद्र गोरेगाव जिल्हा हिंगोली इथून निघाली आहे। या दिंडीत एकूण 10 दिव्यांग वारकरी आहेत। तर झटपट 100 मधून घेऊयात इतर वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा। नाशिकच्या वणीमधील मुळाणा रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाहनं चालवावी लागतात। तसंच शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमधील धामणगाव फाट्यावर पुलाच्या अर्धवट कामामुळे बस पुलावरून उलटताना वाचली आहे। या बसमध्ये 50 विद्यार्थी होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान वारंवार मागणी करून देखील पूल अर्धवट अवस्थेत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत मका, कपाशी त्याचबरोबर भुईमुग पीक गोगलगाई नष्ट करतायत। गोगलगाई हे पीक उद्ध्वस्त करून फस्त करत शेतकऱ्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। जळगावच्या पाचोऱ्यात शिवसेना महिला आघाडीनं मेळाव्याचं आयोजन केलंय। शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत होती। तसंच होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील अराळात विद्यार्थ्यांच्या मार्फत 7000 बियांचं संकलन केलंय। चांदोलीच्या जंगल परिसरातील डोंगर उतारावर रोपण केलंय। उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय मुलांनी फळझाडांच्या विविध प्रकारच्या बिया संकलित केल्या आहेत। तसंच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार देखील करण्यात आलाय। नाशिकच्या बागलाणमधील मोरकुरे गावातील चिंचखेड शिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आलाय। या रस्त्यावर शाळेतून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच शेतकऱ्यांना वावर आढळल्यामुळे त्यांच्यात आता भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान वन विभागानं पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी देखील केली आहे। हिडन मोबाईल ॲपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर नजर ठेवणाऱ्या भोंदू बाबाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। हा बाबा आपल्या भक्तांना वेश्यागण, अनैतिक शारीरिक संबंध आणि इतर अश्लील कृत्य करायला भाग पाडत होता। प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार असं या भोंदू बाबाचं नाव आहे। ती स्वतःकडे दिव्य शक्ती असल्याचा दावा करत अनेकांसोबत फसवणूक करत होता। धाराशिवमधील परंडा जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षक दारूच्या नशेत आलाय।
DM मोहोळकर असं मद्यधुंद शिक्षकाचं नाव आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांना शाळेत नशेत आल्याबद्दल समज देण्यात आली होती, मात्र त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. पनवेलमध्ये एका नवजात बालकाला रस्त्यावर एका निळ्या बॉक्समध्ये सोडून आई वडील फरार झाले. पनवेलच्या स्वप्नालय बालगृह परिसरातील ही घटना आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा हा प्रकार समोर आलाय. या बॉक्समध्ये दूध पावडर, दुधाची बाटली आणि इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही ठेवण्यात आली आहे. संभाजीनगरमधील वैजापुरात आश्रमात महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना घडली. हबप संगीताताई पवार असं मयत कीर्तनकार महिलेचं नाव आहे. संगीताताई पवार सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कन्या या आश्रमात वास्तव्यात होत्या. संगीताताई पवार यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडानं हल्ला केल्याची माहिती मिळते. कमावणाऱ्या महिलेलाही पोटगी मागण्याचा हक्क आहे असा निकाल मुंबई हायकोर्टानं दिलाय. कमावत्या महिलेला तिच्या विभक्त पतीकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. या संदर्भात कुटुंब न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टानं कायम ठेवलाय. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. राज्यातील फ्लॅट धारकांना इमारतींच्या मजल्याचा 7/12 मिळवता येणार आहे. मात्र हा 7/12 नेमका कसा मिळणार आहे? प्रत्येक मजल्यासाठीचा व्हर्टिकल 7/12 म्हणजे काय? महसूल विभागाची योजना नेमकी काय आहे? पाहूयात. कर्ज व्यवहार, वारसा हक्क हे सगळं सोपं आणि पारदर्शक होणार. फ्लॅट धारकांना जागेचा थेट मालकी हक्क सिद्ध करणं सोपं होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हर्टिकल 7/12 योजनेचा प्रस्ताव तयार केलाय. अंतिम मुद्द्यावर सध्या विचार विनिमय सुरू आहे. त्यात शासनाच्या या निर्णयासंदर्भात फ्लॅट धारकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. कर्ज मिळण्यास असेल किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थांचं जे वाद होत होते प्रॉपर्टीवरून, तर ते वाद कमी होतील. आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला एखाद्या सदनिकेची मालकी निश्चित करायची वेळ येईल त्यावेळेला हे शासनाकडे निर्माण केलंय हे व्हर्टिकल 7/12 हा त्याच्यासाठी खूप मोठा उपयुक्त होणार आहे. व्हर्टिकल 7/12 हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक बदल ठरणार आहे. यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना जागेचा स्वतंत्र मालकी हक्क मिळेल आणि शासकीय कागदपत्रांतील गुंतागुंत कमी होईल हे निश्चित. सागर आवाडसह गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज.